नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सख्यांनो, आज आपण नथ कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहोत. नथ बघायला गेलं तर अगदी पोटभर दागिना आहे, पण त्याची जी नजाकत आहे ती स्त्रीचा पूर्ण शृंगार संपूर्ण करते. पूर्ण व्यवस्थित तुम्ही पोशाख केलाय, साडी नेसलीये आणि सगळे दागिने घातलेत, पण नथ नाही घातली तर शृंगार कुठेतरी अपुरा राहतो. तर आपल्याकडे आता वेगवेगळ्या प्रकारच्या नथी आहेत, जसे की पारंपरिक आहेत, आता एडी स्टोन मध्ये बनतात, खूप रंगांच्या बनतात. तर आज मी तुम्हाला ट्रॅडिशनल म्हणजे परंपरागत जशी नथ बनवतात नाकाच्या छिद्रातनं घालायची ती नथ बनवायला शिकवणार आहे आणि त्याचे जे काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्याही दाखवणार आहे. सगळ्यांना तुम्ही नथ बनवायला शिकलात की त्याच्यामधून बराच उद्योग तुम्ही पुढे चालू करू शकता. जसे की नथ हा दागिना विकणं हा एक प्रकार झाला, त्याच्यामधनं नथीचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. त्याची टेक्निक जर तुम्ही समजून घेतली आणि बेसिक काय वस्तू कुठे मिळतात हे जर तुमच्या लक्षात आलं तर मला वाटतं तुम्हाला चांगलं अर्निंग करण्यापासून आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासून कोणीही मागे करू शकत नाही. तर आता त्याच्यासाठी काय काय सामान लागतं ते आपण बघूयात. तर आपण आता नथ बनवायला घेऊयात. त्यासाठी आपल्याला लागेल एक 20 गेजची वायर. 18 गेज 20 गेज दोन्ही मध्ये नथी बनवल्या जातात. मी 20 गेजची वापरते म्हणजे ती तुम्हाला पकडीने वळवायला सोपी जाते. तर नथीचा त्याचा 5.5 इंच साधारण भाग मी कापून घेतलाय पूर्ण बंडल मधनं आणि त्यापैकी 2 इंच मी वाकवून घेतलीये. आपल्याला नाकाच्या छिद्रातनं घालायची नथ करायची म्हणून ती वाकवून घेतली. जर आपण प्रेसची नथ करत असू तर तिथे तुम्हाला राऊंड करावा लागतो. आणि एक रॅपिंग वायर 0.3 गेजची जी आहे तर ती रॅपिंग वायर मी साधारण 1 मीटर कट करून घेतली आहे. आणि इथे नथीचा कुंदन तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी मीडियम साईजचा जो बेसिक कुंदन असतो तो घेतलाय. 4 बॉल पेन्स आहेत त्या आहेत, काही गोल्डन मनी आहेत, मोती, क्रिस्टल्स आणि सीड बीड्स. 2 प्रकारच्या पकड इथे तुम्हाला लागतात, जे कटरची आणि एक तुम्हाला मोल्ड करायची. तर आता आपल्याला टोटल 8 इथे मोती बनवावे लागणार आहेत, जे आपल्याला कुंदन मधनं घालायचे. तर मोत्यांचा जो छिद्र असतं ते मोठं असतं, ते आपल्या ज्या बॉल पेन्स आहेत त्यातनं बाहेर येतं, म्हणून आपल्याला त्याच्या आधी एक सीड बीड किंवा चिडिया मणी याला म्हणतात तर तो घालायचा आणि मग आपल्याला मोती घालायचंय. एका वेळेला मी इथं 3 ह्याच्या वायर आहेत ते घालून घेतेय. 3 वायर तुम्हाला एकत्र रॅप करायच्या. एक वायर एका होल मधनं आणि 2 वायर एका होल मधनं अशा आपल्याला घालायच्या. आणि इथे लक्ष द्यायचंय की वायरचं कुठलं स्ट्रोक तुम्हाला या कुंदनच्या बाहेर दिसता कामा नये. एकदम घट्ट ओढून घ्यायचं आणि आतल्या बाजूने त्याला बोटाच्या चिमटीत बसून पीळ मारायचे. साधारण 2 ते 3 पीळ मारले की ते टाईट होतं. मग आपल्याला ही पकड घेऊन पकडीने हळूहळू टर्न मारायचे. जर तुम्ही खूप जोर लावला तर या वायरी तुटून हातात येतात, नाजूक असतात. त्यामुळे असं लक्षात घ्या की कुठेही ते हललं नाही पाहिजे. मोत्यांचा जो बेस आहे तो घट्ट लागला म्हणजे आपल्याला या वायर कट करून घ्यायच्यात. खूप पण पिळा मारत बसायचे नाहीत. आपले मोती घट्ट बसले म्हणजे जे राहिलेले वायर आहेत आपल्या कटरने पूर्ण कट करून घ्यायच्यात. थोडासाच अगदी तुकडा ठेवायचा जो आतमध्ये आपण वळून घ्यायचा, म्हणजे जेव्हा आपण नथीला मागून हात फिरवू तेव्हा कुठेही वायरचं टोक किंवा तारेचं टोक आपल्या हाताला लागणार नाही. अशा प्रकारे 3 आपले मोती बसून झालेत. अशाच प्रकारे अपोजिट बाजूला 3 मोती बसवून घ्यायचे. एका छिद्रातनं एक आणि दुसऱ्या छिद्रातनं 2 आपल्याला या वायर घालायच्या. हे बघा, आता तुम्ही मोती कुठल्या साईजचे घेताय यावर पण ते डिपेंड आहे. मी इथे मोठ्या साईजचे मोती घेतले, त्यामुळे मोती हे साधारण 8 किंवा 9 आपल्याला लागतील. तर ते लक्षात घेऊन आणि खालचा भाग मी करत नाहीये. काही ठिकाणी खालचा भाग सुद्धा म्हणजे पूर्ण तो जो कुंदन आहे तो भरला जातो, तसंही तुम्ही करू शकता. मी खालचा भाग भरत नाहीये, फक्त वरून जो पार्ट आहे तो मी कव्हर करते आणि खाली मग मला फुल लावायचंय म्हणून मी फक्त जो वरचा भाग आहे कुंदनचा तर तो मोत्यांनी कव्हर करते.
तर आता आपले 2 पार्ट्स लावून झाले. तसं फुलपाखरासारखा त्याचा आकार दिसतो. आणि ती जी वायर होती त्याला मी 20 गेजच्या वायरला रॅपिंग वायर 2 राऊंड करून गुंडाळून घेतलीये. इथे तुमचा हात मात्र घट्ट हवा, कुठेही ढिल्लं असेल ते पडता कामा नये. सैल पडलं तर ते मोत्यांचा जो पूर्ण बेस आहे तर तो घट्ट बसणार नाही, म्हणून आपल्याला घट्ट ठेवायचा आहे. आता ती वायर वर आपण गुंडाळली, परत या कुंदन मधनं घातलीये आणि कुंदन मधून घालून खाली पण आपल्याला गुंडाळायची आहे. आणि कुंदन आपण 20 गेजच्या वायरमधनं आरपार करून घेतलाय. आता तुमच्या लक्षात येईल की फुलपाखरासारखा ह्याचा शेप आहे, वर त्याच्या मी मोती लावलेला नाहीये. आता हा कुंदन जेव्हा फिक्स होईल या 20 गेजच्या वायरला, त्याच्यानंतर आपण त्याचा वरचा मोती लावणार आहोत, जेणेकरून त्याची जी वरून काढलेली वायर आहे ती हाईड पण होईल आणि दिसणार पण नाही. तर हा बघा, हा जो 7वा मोती आहे तो मी इथे वरून लावते. वरून लावताना मी तो एका होल मधनं घातलाय आणि त्याच्या भोवतीच वायर घट्ट गुंडाळून घ्यायची. हाताने तुमचा जोर जो बसला नाही तर पकडीने गुंडाळा. ती वायर 20 गेजच्या वायरला घेऊन, मोत्याला घेऊन असे तुम्हाला 2-3 राऊंड त्याचे मारायचे. एक्सेस राहिलेले वायर तुम्हाला कट करून टाकायचे. कट करताना शार्प कटिंग करा, म्हणजे कुठेही ती नथीचा जे टोक आहे नाकाला लागणार नाही. अशा पद्धतीने आपलं हे झालंय. आता ही 20 गेजची वायर मी मागून अजून ओढून घेतेय, म्हणजे ती खालच्या बाजूला जाईल. आता त्याच्या खाली आपल्याला एक फूल करून घ्यायचंय. त्या फुलासाठी मला 5 ते 6 मोती लागणार आहेत. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला केवढं मोठं फूल हवंय. मी इथे 6 मोती घातलेत. 6 मोती घालून आपल्याला त्याचं फूल बनवून घ्यायचंय. आणि फूल म्हणजे एका मोत्याला शेवटचा मोती जो जो काही शेवटचा असेल 5वा 6वा तो जॉईन करायचा आणि तिथे एक ट्विस्ट द्यायचा. ट्विस्ट दिला की तो तिथे फिक्स होतो फूल ते. आणि मग 20 गेजच्या वायरला आपण 2 रॅप करायचे, म्हणजे ते फूल जागेवरनं हलणार नाही. आणि त्या फुलाच्या मध्ये तुम्ही तुमच्या आवडीने कुठलाही क्रिस्टल आहे तो घालू शकता. आता माझी लाल वरचा जे कुंदन आहे रंग तो लाल आहे, म्हणून मी खाली हिरव्या रंगाचा कुंदन 20 गेजच्या वायर मधनं घालतीये. आता तो कुंदन घालून झाल्यावर आपल्याला तो कुंदन आणि ते फूल पूर्ण फिक्स करायचंय. यासाठी 2-2 मोती घ्यायचे आणि आपल्याला वायर पुढे गुंडाळत जायची आहे. 2 मोती गुंडाळले की पुढचा मोती घ्यायचा, मागचा एक मोती सोडून द्यायचा. असं करत फूल आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचंय. हे जर तुम्हाला फूल आलं ना सख्यांनो, तर या फुलाच्या टेक्निकने तुम्ही बरंच काही करू शकाल. जसं की आपल्या हेअर पिन्स आहेत, त्यानंतर आपल्या बुगडी आहेत, त्याच्यानंतर गळ्यातले हार आहेत. असे खूप प्रकार तुम्हाला या टेक्निकने करता येतात. तर ही टेक्निक व्यवस्थित समजावून घ्या. 2 मोती तुम्हाला गुंडाळायचे आहेत, मागचा मोती सोडायचा, पुढचा मोती घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये एक स्टार झालेला दिसून येतो. तर तो स्टार कंप्लीट दिसतोय का हे बघा. जिथे स्टार होईल तिथे ते स्टॉप करायचं आणि ती वायर आपण खालच्या बेस वायरला गुंडाळून घ्यायची. आता नथीमध्ये उतरती भाजणी जर तुम्हाला माहिती असेल तर तशा प्रकारे आपण नथ तयार करतो. जो कुंदनचा बेस आहे तो मोठा आहे सगळ्यात, त्याच्या खाली हा फुलाचा बेस आहे. त्याच्या खाली आपण 4 मण्यांचा चौकोन करणार आहोत. काही ठिकाणी हे फूल केलं जात नाही, डायरेक्ट जर छोटी नथ असेल तर चौकोन केला जातो. तर मी तुम्हाला बेसिक सगळं दाखवायचंय म्हणून इथे फुल पण करून दाखवलंय. आणि चौकोन करायचं म्हणजे 2 मोती एकीकडे, 2 मोती एकीकडे आणि ते खेचून आपल्याला वर घ्यायचे. बस, ह्याच्यात अजून काही नाही. ह्याच्यात मध्ये आपल्याला एक सीड बीड घालायचं. सीड बीड तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचं घालू शकता. शक्यतो करून नथीमध्ये, म्हणजे पारंपरिक नथीमध्ये सांगतेय मी, लाल आणि हिरवा हा रंग जास्ती करून यूज केला जातो. आणि मोती हेच कॉम्बिनेशन असतं. कधी कधी इथे ऑरेंज कलरचा मोती क्रिस्टल सुद्धा यूज केला जातो. तर ते एक बघा. मोत्यांमध्ये पण पांढरे मोती, पिवळे मोती, अजून एक गोल्डन रंगाकडे झुकणारे मोती असे असतात. तर टिपिकल आपल्याकडे जे पांढरे मोती आहेत ते नथींना आपण वापरतोय. आणि जर तुम्ही शिकत असाल तर मोत्याची जी क्वालिटी आहे ती थोडी लोअर घेतली तरी चालेल. पण जेव्हा तुम्ही
सेलिंगला जाल तेव्हा दुकानदाराकडे विचारा, मी जिथून माल घेते त्याचं सांगते, त्याच्याकडे 3 प्रकारच्या मोत्यांचे प्रकार अवेलेबल आहेत. हा जो प्रकार आहे तो पाण्यात घातला तरी पटकन ह्याला काही होत नाही. तर अशा प्रकारचे मोती येथे चांगल्या क्वालिटीचे मोती मी घेऊन येते, म्हणजे कस्टमरला सुद्धा ते सॅटिस्फॅक्शन हवं. आपण जेवढे पैसे देतो आणि रेट सुरुवातीला कमी ठेवा, कारण तुमच्या वायर रॅपिंग टेक्निक मध्ये पण सुधारणा यायची गरज असते. जितके तुम्ही कराल, पहिले काही नथींचे नग चुकणार आहेत, नंतर नंतर ते चांगले होत जातील. तो पेशन्स ठेवा आणि शांतपणे केलात तर अजून चांगली गोष्ट आहे. तर इथे बघा, आणि पुरेसा प्रकाश मात्र हवा, कारण खूप बारीक काम आहे. आता इथे आपण चौकोन तयार करून घेतला, सीडबेड तिथे व्यवस्थित बसवला आणि त्याच्या खाली आता उतरती भाजणी जसं म्हटलं मी तसं, आता एक मोठा क्रिस्टल, त्याच्या खाली एक छोटा क्रिस्टल आणि त्याच्या खाली एक छोटासा मणी असं मी ऍड करणार आणि सगळ्याला आपण इथे वायर गुंडाळून घेणार आहोत. वायर गुंडाळून शेवटी आपल्याला तिथे लावायचे जे आपले लटकन म्हणू किंवा त्याला मोत्यांची घुंगरी म्हणू, तर तसं आपल्याला बनवून घ्यायची, ते तिथे लावायची आणि ही बनवावी लागते, कारण आपल्याला जी आयती घुंगरी मिळते ती खूपच सिडबिडची असते. म्हणून मी आता 3 प्रकारच्या घुंगरी इथं बनवतेय. एक ग्रीन क्रिस्टल आहे आणि 2 छोटे मोती आहेत. तर आपला जो बॉल पिन आहे त्याच्यामध्ये हा क्रिस्टल घालायचा आणि पक्कड हातात धरून बरोबर त्याच्या अगदी वर टाईट पकडायचं आणि त्या मोत्याच्या भोवती आणि पकडीच्या भोवती आपल्याला 2 राऊंड मारायचे फक्त, आणि बाकीची वायर ही कटरने शार्प कट करायचे, जेणेकरून ते टोक आपल्याला हाताला लागणार नाही. ते तुम्ही कुठल्याही रंगाचे करू शकता. ह्याच्यामध्ये पण काही जण इथे गोल्डन कलरचा घुंगरी लावू शकतात, काही जण ओल आकाराचा असतो तो घुंगरी लावू शकतात. तर तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्हाला कसा घुंगरी लावायचा आहे तो. आपण मध्ये पण एक घुंगरी ऍड केली आहे जिथे चौकोन होता आणि फुल आहे, तर तिथे तुम्हाला सांगायचं राहिलं, त्याच्यामध्ये मी एक घुंगरी घातलीये, ती वायरनेच गुंडाळून तिथे बसवलीये, म्हणजे तिथे आपण जेव्हा गॅप दिसते ना ती गॅप फिलअप होते. तर असा काही नियम नाहीये घुंगरी पर्टिक्युलर कुठे घालायची, जिथे गॅप दिसेल तिथे तुम्ही एक घुंगरी, 2 घुंगरी किंवा घुंगरीचं पूर्ण एक सर्कल असं घालू शकता. त्याने पण नथ खूप उठून दिसते. फक्त वायर रॅप करताना मात्र टाईटली करा, नाहीतर ते पुढे मागे हलू शकतं. तर आता या घुंगरी मी जी बेस वायर आहे त्याच्यात घालून घेते. हे बघा, आता त्याला परत गुंडाळायचं आणि इथे मात्र टाईट करायचं, नाहीतर घुंगरी पूर्ण त्या पुढचा जो होल आहे त्याच्यातनं बाहेर यायची शक्यता असते. तर इथे मी हे टाईट गुंडाळून घेणार. इथे आपली जी 0.3 ची वायर आहे त्याचं काम इथे आपलं संपतं. मग हे जेव्हा आपण गुंडाळून घेतो तेव्हा ही कट करून टाकायची, ह्याच्या पुढे या वायरचं काही काम नाही. तर आता हे संपलेलं आहे, तर टाईटली आपण एकदम त्याला दाबून घ्यायचं आणि हे बघा सगळी सेट झाली. आता खालचा जो आपला होल आहे नथ घालवण्याचा, तर तो आपण इथे गुंडाळून घेतोय. इथे मात्र कुठली चूक करू नका, प्रयत्न करा, हळूहळू करा, कारण एकदा ती गुंडाळली गेली वायर परत निघणं हा मुश्किल असतं आणि निघता निघत नाही. मला खूप त्रास सुरुवातीला झाला होता. तर ते हळूहळू करा, पण परफेक्टली करायचा प्रयत्न करा. मी जशी गुंडाळी तशी तुम्ही दिसतंय समोर स्क्रीनवर, तर तशी गुंडाळा आणि तसा एक आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जी वायर आहे ती कट करून घ्यायची, शार्प कटिंग. आता जी वरून आपण जी वायर सोडली आहे त्याला छानपैकी आपल्याला एक वळण द्यायचंय आणि या लूप मधनं घालायचंय, आणि ती वरून जी वायर सोडलेली आहे ती आपण नाकाच्या छिद्रातनं घालणार आहोत, म्हणजे ती व्यवस्थितपणे खाली येईल. आणि नथीचा जो आकार आहे तो सी शेप मध्ये येतो, तर तो सी शेप आपल्याला करून घ्यायचा आणि मगच जो आपल्याला पिन आहे तो बनवायचा आहे. कारण सी शेप मध्ये नसेल तर त्या नथीला एक छानपैकी उठाव मिळत नाही आणि ती नाकातनं व्यवस्थित बसत नाही. तर तेवढ्यासाठी ते करा. आणि जेव्हा आपण खालचं टोक फिक्स करतो तेव्हा त्या टोकाला थोडस जी आपण पकड असते त्याने गोल गोल गुंडाळायचं, म्हणजे ते नाकाला टोचत नाही. तर अशा काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत सख्यांनो नथ बनवताना. खूप व्हिडिओ आहेत युट्यूबला, त्याच्यामध्ये पण काही जणांनी खरंच
टेक्निकने न गुंडाळता खरंच गुंडाळल्यात, पण ठीक आहे, हरकत नाही. प्रत्येकाची सुरुवात असते आणि अशा प्रकारे आपली इथे नथ पूर्ण झालेली आहे. ही पारंपरिक नाकातनं घालायची नथ आहे. मी मागच्या बाजूला जे काही असतील जे लागणारे पार्टिकल्स ते आपण दाबून घ्यायचे. कुठेही कस्टमरला टोचता कामा नये अशा प्रकारे ही नथ गुंडाळून झाली आहे. ही तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि बनवून बघा. जर यात तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर नक्की मला मेसेज करा. अजून काही हवं असेल तर ही कमेंट करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खरंच खूप धन्यवाद सगळ्यांनो. श्री स्वामी समर्थ.